रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप
विचारल्या का पोर योगिया मुनी जनाधानी योगिया मुनि जना जानी योगिया मुनि जना योगिया मुनि जना योगिया मुनि जना योगिया मुनि जना जानी योगिया मुनि जना योगिया मुनि जना शयनी ते सुख आसनी शयनी ते सुख
पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले बाप रखुमा देवी वरू विठ्ठले 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 रखुमा देवी वरू विठ्ठले बाप रखुमा देवी वरू विठ्ठले बाप रखुमा देवी वरू विठ्ठले हे सुख सवंगडिया दिसले सुख सवंगडिया दिसले सुख सवंगडिया दिसले सुख सवंगडिया दिसले हरि सुख पावले 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 हरि सुख फावले विठाला ज्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो
अवधारी तुझी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदि साक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. जुळते का वकामा? चालेल चालेल, शिकत राहायचं, हाय काय करायचं नाही. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मनोजवमारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारो आता पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने केलेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने केलेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने केलेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने केलेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने
अखंड हरिनाम सप्ताह हनुमंत जयंतीच्या निमित्तानं या पवित्र भूमीमध्ये दोन्ही देवतांच्या गाभाऱ्याच्या समोर अखिल विश्व ब्रह्मांड नायक विश्वव्यापक असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या मार्ग आशीर्वादानं आणि भगवत स्वरूप असणारे संत माई बापांच्या कृपा आशीर्वादानं एका महान मोठ्या संप्रदायाच्या मार्गदर्शनानं आणि श्री गुरूंच्या आशीर्वादानं वर्ष 53 आपल्या गावामध्ये अखंड नाम उत्सव हा चालू आहे। कोण जाणे कोणा घडे उपासना कोण त्या वचना प्रतिपाळी या संत वचनाप्रमाणे पूर्वजांनी लावलेलं छोटस बीज इवलेसे रोप लाविले द्वारी आज त्याचा वेलू गेला गगनावरी आणि त्याचं प्रत्यय समोर असणार दृश्य मोगरा फुलला फुले वेची ताची बहरू कळियासी आला। मंडळी खरोखर एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळविला आज या ठिकाणी हा दिसणारा जो भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्यासाठी सर्वात मोलाचं कार्य कोणी केलं असेल तर आपण ग्रामस्थ मंडळी गुरुभक्त मंडळी आणि वारकरी मंडळी सर्वांच्या मताने सर्वानुमते आणि सर्वांच्या एकजुटीनं दिसणार हे आपल्या तोंडले गावाचं वैभव आहे। विठ्ठल मार्ग दावड गेले आधी दयानिधी संत आणि त्या मार्गावरून चालणारे आपण भाग्यवान मंडळी खरोखर भाग्यवान का भाग्यवान तर या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा आहे का नाही। आणि याच्यासाठी आपण सर्वांनी केलेलं अति परिश्रम कष्ट आणि त्याचं फळ आज आपण भोगत आहोत। मी आताच सांगितलं आता ही आहे कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवा म्हटलं की फक्त असं म्हटलं जातं एक कीर्तनकारांनी ओरडायचं त्याच्या मागे टाळकऱ्यांनी बोंबलायचं आणि त्याच्या मागे ह्यानी बदडायचं है का नाही। आणि आपण सर्वांनी शांत बसायचं आपणही शांत बसायचं आणि शेजाऱ्याला सुद्धा शांत आपणही भजन करायचं नाही आणि शेजाऱ्याला असं नाही बरं का। बघा कीर्तनाची रंग देवता कशी उभी राहते ऐका। याच्यामध्ये सर्वात मोठं सहकार्य कोणाकोणाचं असतं जरा थोडासा विषय हा ऐकला तर आपल्याला कळेल। याच्यात पहिलं मोठं महान कार्य करणारी ही माझी टाळकरी आहे का नाही। या टाळकरांच्या नादामध्ये टाळो टाळी लोपला नाद झन झन नाद रसा हे यांचं काम। बरं नुसतं टाळ वाजवायचं नाही टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाट चालावी। बरं ही मंडळी नुसती टाळत वाजवत नाहीत तर मुखाने भगवंताचं नामस्मरण करतायत का नाही। म्हणजे याच्या नाद ब्रह्मामध्ये या टाळाच्या नाद ब्रह्मामध्ये तुम्ही सगळी मंडळी डुलत आहात। आता या नाग ब्रह्माला डोलवायला लावण्याचं काम सर्वात मोठं कुणाचं असेल तर पहिली गोष्ट त्याला स्वर ज्ञान असावं लागतं। काय लागतं स्वर ज्ञान। आता टाळकर याला स्वर ज्ञान देणार कोण तर तो देण्यासाठी पंचतत्वाचा विना
त्याच्यामधून निघणारा नाद झंकार आणि तो स्वर ह्यांच्या कानावर पडला की ते स्वराला धरून वरडतात. कशी जुळली बघा, जुळणी झाली आहे का नाही. आणि कसे अर्गन वाजवण्याची एक प्रथा आहे. मला थोडं थोडं येतो, लय येत नाही. लय कुणी कटाळली तरच मी वाजवतो, नाही तर नाही. हे बी कटाळल्यावर मग कधी कधी त्यालाच पुढे घेतो पाकवाजा. सवय आहे मला. अर्गणाचं एक असं प्रयोजन असतं. मी ज्या स्वरात गातो त्याच्या दीडपटीनं तुमचा स्वर निघावा लागतो, दुप्पट निघावा लागतो. मी सा म्हटलं की तुम्ही वरचा सा धरायचा, तेव्हा त्याला तिची रंग देवता येत. कळलं का? हरीची आदासा. कारण कसे हे सगळे स्वरात स्वर मिसळलं, स्वरात स्वर घुसले की मग त्याचा निघणारा जो धून आहे ती वेगळी असते. सेवी ब्रह्मरस आवडीने, सेवी ब्रह्मरस आवडीने, सेवी ब्रह्मरस आवडीने, सेवी ब्रह्मरस आवडीने. आता या दोघांना उचलून धरण्याचं खरं काम हे कुणाच आहे? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आहे का नाही. म्हणजे मृदंगाचा नाद, टाळाचा झणझणाट आणि विण्याचा पंचस्वर, आणि हे सगळं जिथं चालतं त्यालाच कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि खरं सांगू का, हे सगळे एका जागेवर कुठं जुळतच नाही. मग आमचा संदीप बोंबालतोय रात्री होता कीर्तनला, राहुल्या वाजवाय, दोन थोटे एक घड्याची ना, दोन वाजवत होती पण त्याचा नादच निघाला, तिसरा बोंबलून कटाळला. ही रातची अवस्था. म्हणून हा सगळा सराजाम आज योगायोगानं आमच्या तोंडलेकरांनी गोळा केला. चांगला आहे बरं का. आणि खरं सांगू का, याच्यामध्येच आपला वेळ कसा जातो ते कळत नाही. बघा ना, टाळाचा नाद, पकवादाचा सुगम संगीत, विनेकरांचा बोट चालू आहे का? चालू ठेवा. त्यांचा स्वर आहे का नाही. आणि सगळ्यात मोठं काम कीर्तनामध्ये हा सगळा जरी साज असला पण त्याला खरी रंग देवता देणारी ही मंडळी आहेत, ही श्रोते मंडळी. श्रोते मंडळी नसली तर किती बोंबाला तरी काय उपयोग आहे. काय काय महाराजांना म्हणायची पाळी ती. एका कीर्तनात मी बसलो होतो, 6 जण होतो आम्ही, 5 टाळाला 6 पुढं. इतक्यात एक कुत्रं आलं तिथं. कुत्रं लागली कुणीतरी हाणायला. महाराज म्हणला लगा हाणू नका, तेवढा आठवा तरी धरला. आता इथं कुत्र्याला घुसायची जागा नाही, असा समाज. आणि कधी बी एक लक्षात ठेवा, माझं प्रत्येक वेळेला मी कुठेही असो कार्यक्रमात त्या त्या ठिकाणी मी प्रत्येक महाराज लोकांना ताकीद देत असतो. महाराजांना एक कळलं पाहिजे, ही बसलेली मंडळी जी असतात ना ही फार चतुर असतात बरं का, हुशार असतात. पहिली गोष्ट, श्रवण भक्तीचा त्यांनी इतका संगम घडवून आणलेला असतो. त्यांनी ऐकून 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 त्यांच्या मेमरी कार्ड फुल झाले. त्या इतक्या फुल आहे त्या. कीर्तनकार आता काय सांगणार आहे त्याच्या अगोदर ती सांगते. इतकी हुशार. म्हणून कधी बी लक्षात ठेवा, कीर्तनकारापेक्षा वक्त्यापेक्षा श्रोता हा श्रेष्ठ असतो आणि तो ज्ञानी असतो. पण हे वक्त्याला कळणं गरजेचं आहे. माझ्या माऊलींनी सुद्धा स्तुती करत असताना असं म्हटलेलं आहे, अरे बाबांनो, तुम्ही बसलेली सगळी ईश्वर विभूती आहात, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही पुण्यवान आहात. का? म्हणून तुम्ही आज ह्या मंडपात आहात. जर तुमचं पुण्य कमी पडलं असतं, तुमचं भाग्य अनुकूल नसतं, तुमच्यावर कुणाची कृपा नसती, तर या शिवच्या आत सुद्धा तुम्ही आला नसता. ज्या अर्थी तुम्ही इथं येऊन बसता, खरोखर तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही भाग्यवान आहात.
इतकं भाग्यवान आहात आणि ते भाग्य अजून त्याच्यात पुण्याची गणती वाढावी म्हणून त्याला एक काम करायचं असतं. पुण्य आहे, भाग्यवान आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आता तेवढ्यावरच थांबायचं नाही. अजून आपल्याला पुण्याचा अधिक साठा वाढवायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही. फक्त भगवंतानी दिलेले दोन हात आहेत, सुंदर तऱ्हेची वाणी आहे, हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने काय करावं? नाम घ्यावं. मग काय होईल? तयाच्या चिंतने तरतील दोषी झळतील राशी पातकाच्या. कळला का शब्द? म्हणजे अजून त्याच्यात पुण्याची भर पडेल आणि मग ती पुण्याची भर पडत 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 गेली की मंडळी याच्यासाठीच आपला जन्म आहे का नाही? माणसं म्हणतात आमचं नशीबच गांडो आहे. अरे नशीबाला सुद्धा पुण्याची गरज लागते. नशीब बदलण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. म्हणून पुण्य कमवायचे. आणि खरं सांगू का, पुण्य कमवण्याची जागा एकच ना. ती कांताबाई महाडिकरीन, रघुनाथ खेडकर, नाही काळूबाळू, नाही कोणता भीमा भिका. ती पुण्य कमवण्याची जागा कोणती आहे? कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आही नाम, देव भक्त आही नाम, देव भक्त आही नाम, देव भक्त आही नाम. आहे तिचे उत्तम, आहे तिचे उत्तम, आहे तिचे उत्तम, चरण रज वंदित श्री, चरण रज वंदित, चरण रज वंदित श्री, चरण रज वंदित. ऐकला तुम्ही प्रमाण? जळतील दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. असं पुण्य कमवण्याचं ठिकाण आज हे आहे. आणि महत्वाची गोष्ट, आजचा दिवस हा 6 दिवसापेक्षा वेगळा आहे, नाही का? 6 दिवसापेक्षा वेगळा. 6 दिवसाचं म्हणजे काय? ऐका, आजचं कीर्तन म्हणाले का देवाला डोक्यावनी गेलं तरी चालेल, पण कळणं गरजेचं आहे. 6 दिवस या ठिकाणी येऊन आपण देहाला कष्ट केलं, जीवाला जागरण केलं, या ठिकाणी येऊन बसलो, असल्या उष्णता गरमीत सुद्धा थांबलो. रात्री 12, 12:30, 1 वाजत होत्या जेवायला. एवढं कष्ट तुम्ही केलेलं आहे. मग या कष्टामध्ये काम करत असताना पहिल्या दिवसापासून 6 दिवस तुम्ही मनोभावे ऐकण्याचं काम केलेलं आहे का नाही? बरं, ऐकणं नुसतं ऐकलं नाही, त्याचं मनन केलेलं आहे, त्याचं चिंतन लागलेलं आहे. मनन झालं, चिंतन झालं, ऐकण्याचं काम केलं. पहिल्या दिवशी या ठिकाणी आल्यानंतर सांप्रदायिक नियम असतात. त्या नियमामध्ये असं म्हणतात, पहिला दिवस म्हटला भगवंताचं, विठ्ठलाचे नाम आधी. पहिली सुरुवात कशाने केली? श्री गणेशा म्हणजे देवाच्या नामाने केली. तिथून पुढे जो प्रवास चालू झाला तो 6 दिवस तुम्ही प्रवास केला. किती दिवस? 6. मोहित 6. काय मग त्याच्यात मजा हो. भयंकर मजा. काय भक्तीपर ऐकलं आहे का नाही? काय उपदेश ऐकला असेल, काय संतपर झाला असेल, ज्ञान मिळालं असेल, या सगळ्या गोष्टी ऐकल्या. आता मी विचारतो,
ऐका मंडळी, 6 दिवस ऐकलेल्या गोष्टीचा मूळ हेतू आणि मूळ सार हे नेमकं काय निघालं? काय निघालं याच्यात सार? 6 दिवस ऐकलं का नाही? मग नुसतंच ऐकलं का? ऐकून त्याचं मंथन केलं. काय केलं? मंथन केल्याशिवाय माल निघतच नाही. कीर्तन ऐकून फायदा नसतात, ऐकलेल्या कीर्तनाचं मंथन लागतं. नुसतं मंथन नसावं, त्याचं चिंतन लागतं. चिंतन नसावं, ध्यास लागतो. किती सांगायचं असं? अशी वळच सांगितली. आणि ध्यास लागला की मग त्याचा साक्षात्कार असतो. सहजासहजी साक्षात्कार नसतो. ध्यास लागला. बघा, माणसं म्हणतात दिवसभर मनाचं चिंतन जे केलं जातं ते रात्री स्वप्नात दिसतं. आहे का नाही? स्वप्नात कधी दिसतं? पुरी कोणती दिवसभर बघितली, लेट करंट आहे असू दे, असला तर मग मनी दिसे ते स्वप्नी वसे. म्हणजे चिंतन करून 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 त्याचा ध्यास लागला. आणि ध्यास लागल्यानंतर मग मंडळी त्याचा साक्षात्कार. कळलं का? साक्षात्कार कधी? कधी साक्षात्कार? आणि खरं सांगू, 53 वर्षात एकदा तरी थोडासा साक्षात्कार यावा तर ऐकलेल्याची मजा, तर मजा असते बरं का. आणि खरं सांगू, तुमच्या माझ्या जीवनाचं मूळ सार एकच आहे. काय मूळ आहे आपलं? आपल्या जीवनामध्ये आमच्या संप्रदायानं असं म्हटलेलं आहे, जीवनाचं मूळ म्हणजे आनंद, आनंद आणि शेवट परमानंद. आमचं मूळ काय? या 3 गोष्टी. आणि तो परमानंद कधी प्राप्त होतो? ज्या वेळेला जीवाला ऐकलेल्या चिंतनाचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून सार मिळाला जातो आणि त्या साराचा साक्षात्कार. कळलं का? कळेल असं बोलतोय आज. अगदी माड्या भाषेत बोलणार आहे, कारण मी बी मान तालुक्यातलाच आहे. त्यामुळे सांगायला सोपं आहे. म्हणजे आपल्या जातीची जायती सगळी इथं. काय खानदेशातली, मराठवाड्यातली का भाऊ तसले नाहीत ना. म्हणून मी तुमच्या बरोबर बोलतोय. आता ऐका, मग एकदा का त्याचा साक्षात्कार झाला, आता इथनं पुढची मजा. आणि खरं सांगू, ही मजा एकदा तरी आपल्या जीवनात भोगता आली पाहिजे. एक वेळ तरी. त्याला म्हणून माझ्या तुकोबऱ्या म्हणाले सुद्धा बर का, तेव्हा काही ऐसे दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पादुरंग आता कळलं का माझा अर्थ काय सांगण्याचा? माझा भावार्थ एकच आहे. ह्या ज्या वेळेला तुकोबऱ्यानं ही अवस्था कळली. कोणती अवस्था? ऐका, देहीच विदेही भोगू दशा, आसो ऐसा कोठे आसो ऐसा कोठे Oh
लय मजा येते, पण करू काय? परत घड्याळाकडे बघू नका, कारण मला एकदा कंड आला की मग काही दम निघत नाही. तुम्ही असलं करायला लागलो मी तर डुका बसतो. ऐका मंडळी, आता तुम्हाला मूळ हेतू कळला का? देहीच विदेही भोगू दशा. अचानकपणानं सकाळी उठलो, दरवाजा उघडला आणि कुबेराची धन संपदा दारात दिसली. किती आनंद! भाषा कळली नाही वाटत. तुम्ही सकाळी उठला, तंबाखू चोळली, दार उघडलं आणि समोर सगळं गटुडीच्या गटुडी बघितली. कशाची? हिरे, सोनं, नाणं, पैसा, आडका बघितला. अचानक दरवाजा उघडल्या तुम्हाला किती आनंद! हे म्हणते सांगता येत नाही. काय नाही ती पंखा तुमच्यासाठी आणलाय वर्ण. बसा अगं मावशानो, मी एवढं जीव तोडून सांगतोय ना, ती काय नाही फोटो काढतोय तुमचा. पदर बिदर व्यवस्थित घ्या, मेकअप बिकअप व्यवस्थित करा, फोटो सगळे चांगले आले पाहिजेत. हे टीव्हीवर जाणार आहे. झालं का? हा, म्हणजे आता मी सांगतो सुरुवात. इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद, आणि नुसता आनंद झाला बघितल्यानंतर. आणि जर का प्रत्यक्ष कुबेराने येऊन सांगितलं, ए इकडे बघा हे पोरा, जर कुबेर म्हणला ए बाबा हे सगळं तुलाच, मग त्याच्या डबल आनंद. कळलं का? पहिला नुसता बघितल्यावर आनंद, मग ते माझं झालं डबल आनंद, आणि बायकोनं पाटाने थाप टाकल्यावर परमानंद. भाषा कळती पण लेट कळती. ज्याप्रमाणे या आनंदाचं सुख वैभव भोगायला मिळेल मंडळी, ते सुख ज्या वेळेला तुम्हाला साक्षात्कार होईल, आणि तो साक्षात्कार झाल्यानंतर माझ्या संप्रदायाचं सांगणं आहे, अरे नुसता साक्षात्कारच होत नसतो, त्या साक्षात्कारानंतर साक्षात्कार झाली आता लक्ष द्या माझ्याकडं. आता एकदा साक्षात्कार झाला, मग त्याच्या पुढं काय? त्याच्या पुढं सहज समाधी अवस्था. काय म्हटलेले? अरे माझ्याकडे बघा ना, त्याच्याकडे काय बोललो कळलं का? कारण कसं आहे, सहज बोलणे इतोपदी. एखादा शब्द फट दिशेने निघून गेला आणि तुम्ही जाग्यावर नसला, काय उपयोग? आता ऐका, म्हणजे एकदा साक्षात्कारात पुढची अवस्था आहे ती समाधी अवस्था. समाधी अवस्था म्हणजे काय? समाधी अवस्थेचा अर्थ असा आहे, देहीच विदेही भोगू दशा. आणि मग खरं सांग, आणि एकदा का ती समाधी झाली, हा, मग तिथून पुढं जीवन सुफल झालं. तो का म्हणे उपाधी गेली त्याची, त्यांची सरली रे झारे झाला आता बघा,
आता एवढं ऐकण्याचा मागचा मूळ एक शब्द तुम्हाला सांग. हे एवढं जे मी आता तुम्हाला बोललो, ह्या बोलण्याच्या मागचा माझं मूळ उद्दिष्ट एकच आहे. याचसाठी केला. कळलं का? आता मी काय एवढा जीव तोडून सांगतोय, याच्यासाठीच आपला अट्टास आहे. आणि तो अट्टास आज आपला तुका मने होय हाय हाय म्हणायचंय पुढं, पण पुढं बघू वेळ मिळाला. या सगळ्या माग ज्यांच्या पुण्याईनं आपल्याला हे सगळं प्राप्त झाले, खरं सांगू त्या स्वरूपाची आपली ओळख असते. म्हणून मंडळी, ऐकून नुसता फायदा नाही हो. मी नेहमी सांगत असतो, कीर्तन किती ऐकली म्हणजे तुमचा फायदा आहे. ऐ काय एवढा विचारात गहन बोला की, किती ऐकलं म्हणजे तुमचं काम होईल. अय फेटा टाकवाडी आयुष्यभर आयुष्यभर ऐकायचं जायचं तांगड्यावर. काय फायदा त्याचा? अरे आयुष्य नुसतं ऐकून मजा नसते, ऐकलेल्या गोष्टीचं विशेष चिंतन करावं लागतं. माणसं मला एक ठिकाणी असा म्हणला, एक बहादर नगर जिल्ह्यात म्हणला, महाराज तुमचा जन्म झाला नसेल तेव्हापासून मी पारायण करतोय. म्हणलं त्यातली एक तरी ओळ तुला पाठ केलीस का कधी? एखादा तरी अभ्यास, एखाद्या ओळीतला एक शब्द तरी तुझ्या आत आहे का? जर तो शब्द तुझ्या आत घुसला असता, ज्ञानोबरायाचा शब्द आत घुसणं म्हणजे काय? आतली सगळी घाण बाहेर काढून टाकणं म्हणजे ज्ञानोबरायाचा शब्द आत घुसणं. ज्या अर्थी ज्ञानोबरायाचा शब्द तुझ्यात घुसला असता तर तुझा मीपणा जागा झाला नसता. कळला का शब्द? ज्या अर्थी मी पण आहे त्या अर्थी तुला माऊलींचा शब्द कळलाच. काय सर बरोबर का? कळला का शब्द? म्हणून एक लक्षात ठेवा, ऐकण्याची मजा नसते, ऐकलेल्या गोष्टीचं सगळं आत घुसावं लागतं, त्याचं चिंतन लागतं. म्हणून मंडळी कीर्तन ऐकावी. अहो संताचा शब्द तर इतका मार्मिक असतो, एक वेळ जर संतांचा शब्द मुखातून निघाला तर तो शब्द जीवाच्या हृदयात घुसला तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. वाल्याला एकदाच सांगितलं का? आपल्याकडे 53 वर्ष सांगितलं का? एकच वेळ सांगितलं, वाल्या तुला जीवन बदलायचं असेल तर हे बघ, ही सत्य वस्तुस्थिती आहे. एवढा शब्द गाड्यानं ऐकला आणि त्याचा परिणाम संतांचा शब्द ऐकलेला तो हृदयात घुसला. परिणाम काय झाला? केले रामायण रामादी याची कीर्ती वाढली केले रामायण रामादी केले रामायण हे बघ, मला 15 मिनिटं राहिले. कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण. 60,000 वर्ष जे लिहिलं तसं, जसं लिहिलं तसं देवतयाचा राहावं लागलं का नाही अंडर मध्ये? जसं लिहिलं तसं करावं लागलं का नाही? जसं लिहिलं तसं वागावं लागलं. ही ताकद आहे बघा संत शब्द ऐकण्याची. म्हणून एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेला ज्ञानोबराया तुकोबाराया ही मंडळी तुम्हाला कुणाकुणाला आवडत नाहीत त्याने हात वर करा. ज्ञानोबा आवडत नाहीत, करा हात वर. ए मोहितीच्या पोरा तू तरी कर की. काय झालं? बरं जाऊ द्या गाडी बायानो, तुम्ही तरी हात वर करा. ज्ञानोबा माऊली आम्हाला आवडतच नाही, करा हात वर. लोक गाड्याच्या गाड्या करून येतात माझ्याकडे. कुठं? आळंदीला चालल्या का पाया पडायला?
म्हणजे ज्ञानोबरे आवडत नाहीत का? आवडतात. तुकोबा, हरी तुला रे बायको आवडते का? तुकोबा लगेच कुकृची काटलं जवळ येऊन. कोण आवडतं? तुकोबा आवडतात. मला सांगा, तुकोबा आवडतात, ज्ञानोबा आवडतात, पण त्यांचे शब्द मला आवडतात. करा हातवर. ते बोललेले शब्द मला आवडतात असे म्हणणाऱ्यांनी हातवर करा. घासच नाही. बघ बघ आली ना, घेऊन जाईल गाडीला बाजू. कळलं का माझी भाषा? संत आवडतात, पण त्यांचं बोलणं अजून आवडलं नाही. म्हणून आमचे गुरुदेव दादा कायम म्हणायचे, ज्या दिवशी संतांचं बोलणं जीवाला आवडेल समजायचं भाग्याचा उदय. काय? भाग्याचा उदय. म्हणून संत शब्द आवडणं याला सुद्धा पूर्वसंचित मजबूत लागतं, भाग्य असावं लागतं. त्यावेळेला संतांचे शब्द आत घुसतात. कळला शब्द? म्हणून मायबाप, कीर्तन ऐकण्याची मजा नसते, ऐकलेलाच चिंतन अंतकरणात घुसावं लागतं. म्हणून माझी एक विनंती आहे, कीर्तन ऐकत असताना ज्या वेळेला जीव कीर्तनाच्या नामस्मरणात तो जीव देव स्वरूप झाला की संपलं, तुमचा विषयच संपला. काय बोललो कळलं का विजय? त्या देव, आता मला एवढी धडपड करायचे कारण काय? एकच कारण आहे, मी माझ्या मूळ स्वरूपाशी मला एकरूप व्हायचंय. आणि मूळ स्वरूपाला एकरूप होण्यासाठी ज्या नामस्मरणाची गरज आहे, ते नामस्मरण भगवत कृपेनं गुरुदेवानी आज तुम्हा मला सांगितलेलं आहे. सांगितलं का नाही? दिलेलं आहे. मग आता राहिलंय काय? आता फक्त एकच राहिलं. काय राहिलं? आता त्या देवाचं चिंतन करणं फक्त बाकी आहे. आणि खरं सांगू, एकदा का तो देव स्वरूप झाला, पैलवानाची ओळख कुणाला असते जास्त? ह्यो पहिला देव थापा कसला? एक नेपाळचा देव थापा बघितला का तुम्ही? हे बुटका एवढं एवढं लगा, कसला बी गडी येऊ दे, तिच्या आईला ती फिरवूनच टाकते. बाकीच्या आमची बोंबले, आमच्याकडची पैलवानं बुलेटवर येते आणि तो हेलिकॉप्टरने येते, है का नाही? मग पैलवानाची ओळख करून घेण्यासाठी कोण बनावं लागेल? बबन दादा, पैलवान. मृदंगावाल्याची ओळख करून घेण्यासाठी मृदंगवालाच पाहिजे. इथं नाही ना, तो नाही ना, इथं नाही ना. काय आता न्हाव्याची ओळख कशी? एक दिवशी मी माझ्या बरोबर, आमचा गडी माझ्या गाडीवर ड्रायव्हरच होता, तो ह्योच आहे. त्याला म्हणलेल्या का लय तोंड खराब झाले, बस की जरा दाढी कर. तो बसला एकाच्या पुढं. कोण कुणाच्या पुढं बसला दाढी करायला? आमचा धीरज. त्याला एका सलूनमध्ये नेलं आणि त्याच्या पुढं बसवला. आता धीरजाचं बी इथं सलून नाही, तो बसला त्या सलूनमध्ये जाऊन. तो सांगतो तुला का असं नाही करायचं, तसं नाही करायचं. तो म्हणला तू माझ्याकडे आलायस का मी तुझ्याकडं? दाढी मी करतोय का तू करतोयस? ते मला कळते ना मी काय करायचं ते. म्हणजे माणसं अशी असतात, ओळख करून घेण्यासाठी त्या जातीचं असावं लागतं. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. देव स्वरूप बनायचं असेल, देवाचं स्वरूप ओळखायचं असेल, तर पहिली गोष्ट तुम्हाला देव स्वरूप बनावं. कळलं का? तुम्हाला त्याशिवाय खरी देवाची ओळख कळणार. अहो 24 तास जवळ आहेत तरी देव कळला नाही. अखंडित सानिध्यात राहून सुद्धा देव कळला नाही. ऐका, ज्याला देव कळला नाही ते तमसगीर झाले, आणि ज्याला देव कळला ते भगवत स्वरूप झाले. काय बोललो कळलं का तुम्हाला? नाही कळलं? आता कृष्णाची गाणी भरपूर आम्ही ऐकतो. आता एक ते नवीनच गाणी लय गाजली. कंच तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, अरे तुझ्यासाठी देव बना कानारी, आहे का नाही? अरे काय काय लगा म्हणताय तुम्ही? अखिल विश्व ब्रह्मांडाचा मालक आहे तो.
तो सामान्य नाहीये, भगवान कृष्ण आहे. कर्तुम हा कर्तुम अन्यथा कर्तुम त्याची ताकद आहे. त्याच्या मनात आलं तर काही करण्याची पावर ज्याची आहे, त्या भगवान कृष्णाला सुद्धा रे आमच्या तमासगिरांनी सोडलं नाही. काय ती वाईट वाटतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्याला कृष्ण कळला तो ईश्वर भूत झाला आणि ज्याला कळला नाही तो असे झाला. म्हणून एक लक्षात ठेवा, देवाला ओळखण्यासाठी तुम्हाला देवत्वच स्वतःच्या अंगी करावं लागेल. संतांची ओळख तशी होतच नसते. का आजपर्यंत जगाच्या पाठीवर तुम्हा आम्हाला संत थोडे भेटले का? किती भेटले असतील? मला वाटतं आकडा सांगता येणार नाही. काय संत इतके भेटले असतील, आकडा सांगता येणार नाही. मग भेटले पण ओळखता आले नाही तर कळले नाही, हे दुर्दैव आहे. खरं सांगू, संतांचं एक दुर्भाग्य आहे. संत मृत्यू लोकात आले, त्यांनी त्यांचं कार्य केलं, जीवाचा उद्धार केला, पण संताला आजपर्यंत कोणी ओळखलं नाही. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, जड भिंत चालवली, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ केला, पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेईपर्यंत ज्ञानोबा संत आहे कुणालाच कळलं नाही. का कळलं? एवढा मोठा गाथा तयार केला, इंद्रायणीमध्ये बुडवला, त्या गाथ्याचं रक्षण इंद्रायणीनं केलं आणि 13व्या दिवसांनी तोच गाथा आणून परत दिला. तरी तुकोबा संत आहेत लोकाला कळलं. कधी कळलं? बीजच्या दिवशी हा जीव तोडून सांगतात, अरे खरंच निघाली, अरे खरंच निघालोय. लोक म्हणली बुवा तुम्ही नेहमीच खोटं बोलताय. आणि जेव्हा का विमान आलं, पुष्पक विमान आलं, तुकोबा बसले आणि मन तुकोबा जेव्हा निघाली तेव्हा तुकोबा जगाला कळले. जाऊ द्या, आता आपण मूळ विषय कलियुगातलं सांग. खरंच सांगा, बबनतात या आपण सगळी दादांच्या बरोबर होतो. बा म्हणतात हे आपण सगळी मंडळी सवंगडी होतो दादांची. दादा कधी कळले? कधी कळले तुम्हाला? आपल्याला देहात होते तोपर्यंत कळले नाही. आमची गडी बसून तंबाखू म्हणायचं त्याच्याजवळ, द्या की तंबाखू, ही बी म्हणायची घ्या. कधी कळलं? हे संतांचं वैशिष्ट्य आहे. संत असतात तोपर्यंत कळत नाहीत, संत गेल्यावर संत कळतात. आहे का नाही? पण तरी सुद्धा आपली वेळ अजून चांगली आहे. आम्हाला गेल्यानंतर का होईना पण कळलं, आणि गेल्यानंतर कळल्यामुळं त्यांना 2-3 वेळा परत यावं लागलं. हे आपलं भाग्य आहे. असो, मग आता देव कळवण्यासाठी त्याला देव स्वरूप बनावं लागेल, आणि देव स्वरूप बनण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती संतांची. तुम्हाला देव स्वरूप बनायचं आहे ना, मग त्याला संतांची गरज आहे. आणि एकदा का संताकडे गेला की तुम्हाला मी कोण आहे याची ओळख केली जाते, आपल्याला देवाची ओळख होते. आणि एकदा का देव कळला, एकदा देव कळला की मग देवाचं चरित्र ओळखायला वेळ लागत नाही. नाही का? आता मला सांगा, आजपर्यंत 53 वर्ष आपण या ठिकाणी कृष्णाच्या गोष्टी नुसत्या ऐकल्या का? ऐकल्या नाही, गोष्टी ऐकल्या. पण भगवान कृष्ण कळला का? होय सुभाष, कळला का? गोष्टी कळल्या की, पण कृष्ण कळला का? आणि कृष्ण कळला नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी कृष्ण कळेल त्या दिवशी तो जीव कृष्णाला सोडून कधीही राहत नसतो. मृत्यूलोकामध्ये भगवान कळला, फक्त एकीलाच तिचं नाव राधा आहे, राधालाच कृष्ण कळला. म्हणून राधा कृष्ण स्वरूप झाली आणि कृष्णाशी एकरूप होऊन राहील. आज तुम्हाला सुद्धा कृष्ण कळल्यावर तुम्ही घरात राहाल काय? हा, कृष्ण कळला तुम्ही बायका पोराशी वावराल का? हे मुळीच नाही. बघा, मुंबईला कधी गेला तर जा, वज्रेश्वरी, गणेशपुरी, तुम्ही जा तिकडं.
मी वामनतात्या तिथं बघितलं, अक्षरशः नजर लागण्यासारख्या बाया आहेत. जर काय पाणी पिली तरी त्यांच्या इथनं दिसतं, असल्या शिरा दिसत्यात, असल्या गोऱ्या पान बाया. बरं गरीबाच्या नाहीत, कोठ्या दिशांच्या मुले, कोठ्या दिशांच्या, ज्यांच्या स्वतःचे बोईंग विमान आहेत, कंपनी आहेत, असल्या मुली. खरं सांगू, त्या भगवंताला वेड्या झाल्या आणि त्या भगवंताच्या नादानी त्यांनी स्वतःच घर दार, प्रपंच, आई बाप, देश, गाव सगळं त्याग केला आणि एवढी एवढी पिशवी जवळ आहे. त्या पिशवीमध्ये मी एकीला विचारलं, का हो इसके अंदर क्या है? हमारा लड्डू गोपाल है. कौन है? कौन? लड्डू गोपाल. मैं बोले मुझे बता दो वो कैसा है. एवढी एवढी मूर्ती होती त्यात. मी म्हणलं मैं उसको हात लगाऊं? नहीं नहीं नहीं, मेरा गोपाल लड्डू है. काय त्यांचं प्रेम. अहो सगळं सोडलं आणि सगळं सोडून अक्षरशः वेड्या झाल्या, वेड्या मेराबाई सारख्या वेड्या झाल्या. पाहिला पाहिला नंदाचा नंद रे. 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 तेने दियल मन, 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 तेने दियल मन. पाहिला 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 पाहिला. तेने वेदियल, तेने वेदियल, तेने वेदियल मन. अक्षरशः वेड्या झाल्या आणि कधीही रात्री झोपले असले तरी राधे कृष्ण राधा कृष्ण राधा इतकं ते देव स्वरूप झाले. का बरं? याचं पहिलं कारण, या विश्वामध्ये सर्वात पहिला पुरुष नावाची वस्तू कोण असेल तर तो भगवान आहे. त्याचं नाव भगवान, गोपाल कृष्ण, भगवान कृष्ण हा एकच पुरुष आहे बरं का. आता लगेच माणसं मला म्हणतात, महाराज मग आम्ही काय असं आहे काय? आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर बघा. तुम्ही पुरुष आहात हे शास्त्र मान्य करत नाही. का तर स्त्रीला जशी ही 2 ट्रेडमार्क आहेत, तसं पुरुषांना सुद्धा ही 2 ट्रेडमार्क आहेत. व्याकरणामध्ये स्त्री म्हणते मी दुकानात जाऊन येते. काय म्हणते? मी दुकानात जाऊन येते. पुरुष काय म्हणतात? पहिलं सुरुवात मीच. दोन्ही स्त्रीलिंगी. कसं काय? आता मी शब्द स्त्रीलिंगी का पुलिंगी? तुम्ही सर आहे पण मी मुख्याध्यापक आहे. मी शब्दाचा अर्थ काय? स्त्रीलिंगी. मग हे बी मी म्हणतो, ते बी मी म्हणते. पुरुष नावाची वस्तू एकच आहे म्हणून त्याला परपुरुष म्हणतात, परमपुरुष म्हणतात. कळला का? शब्द कळला का? त्याला परमपुरुष म्हणतात आणि आपण सगळे पुरुष आहोत. तो परमपुरुष सहज उपवर झालेली मीरा. आता ती राजकन्या होती, ये भी रजपूत की लड़की थी. वो क्या ऐसा वैसा नहीं थी.
प्युअर माल था, ओरिजिनल गोरी पान मीरा. एक दिवशी सहज तिच्या आईनं बोलत बोलत सांगितलं, मीरा आता तुझं लग्न करावं लागेल. त्यावेळेला मीराने सांगितलं, आई मी त्या दिवशी लग्न करीन, मला खऱ्या पुरुषाची भेट होईल. मग आईला विचारलं, आई तुला माहित असेल, सांग बर या विश्वात खरा पुरुष कोण आहे. त्यावेळेला त्या आईनं सहज बोट केलं आणि असं बोट दाखवलं. तिथं भगवान कृष्णाची मूर्ती होती. हा जगातला खरा पुरुष आहे. बस आजपासून मी मनाने त्याच्याशी लग्न केलं. कोणाशी लग्न केलं मीरानी? कृष्णाशी. अहो इतकी वेडी झाली, इतकी वेडी झाली की भगवान कृष्णाच्या स्वरूपात एक रूप झाली. किती वेडं व्हावं. फक्त देवाच्या नामस्मरणामध्ये तिचाच काळ चालला. काळ सारावा त्या चिंतनामध्ये सारखी. शेवटी शेवटी लोक नावा ठेवायला लागली. मग हिनं अजून उलट केलं. काय? पायाला चाळच बांधली. काय केलं? पायाला चाळ बांधली. छिपड्या हातात घेतल्या, एका खांद्यावर तंबोरा घेतला आणि जे सुरुवात केली गावातच फिरायला लागली. गल्लो गल्ली फिरत फिरत, नुसती फिरत नव्हती, नाचूंगी 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 हरी गावात नाचूंगी 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 हरी गावात नाचूंगी 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 अपने मंदिर में बैठ बैठ अपने मंदिर में बैठ बैठ अपने मंदिर में बैठ बैठ हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. एवढी त्याच्याशी तल्लीन झाली, एवढी तल्लीन झाली. एक दिवशी मीराबाईच्या बापाला कळलं की माझी पोरगी त्याच्या काळ्याच्या नादाला लागली. आयुष्याचं वाटोळं केलं, गावोगावी हिंडू लागली. राग आला. एक दिवशी राणाजीने विष का पेला भेज दिया. मीरा हसत हसत प्याली राव. काय विष? पण काय करणार, भगवत स्वरूपात असल्यामुळं, भगवंत तिच्या हृदयात असल्यामुळं, कारण हृदयातच तिनं त्याला ठेवला, म्हणून वर्ण पेलेला विष आतमध्ये त्याला प्यावं लागलं. कुणाला प्यावं लागलं? जो आत ठेवला होता तो. त्याचा परिणाम तो हिनं वर्ण पिली, आत त्यानं गिळला आणि तो निळा झाला. काय बोललो कळलं? निळा झाला. कशामुळं? म्हणून मंडळी, भगवत स्वरूप होणं लय अवघड आहे. आणि कधी माणूस वेडा होतो? आता ऐका, मुलगी मुलाला, एखाद्या देखण्या पोराला तिनं बघितलं तर ती पोरगी इडी होती. एक दिवशी मी विचारलं, का ग असं वेडे पण करती? खरं सांगू अण्णा, जगात असं पोरग देखणं मी कुठं बघितलंच नाही. आता मला सांगा, ही 3.5 हाताचं मरतुकडं देह जरा गोड दिसलं तर माणूस बोलतय त्याला. आता विश्वात मध्ये सर्वात जास्त देखणं कोण असेल? या विश्वात सर्वात जास्त देखणं कोण असेल? आता ती भाषा तुम्हाला कळते का नाही मला माहिती. बघा ना, त्या देखण्यामुळं, शब्द ऐका, त्या देखण्यामुळं ही देखणी दिसायला लागली. नाही कळलं, नाही कळलं. त्या देखण्यामुळं या बाहुल्या सुद्धा देखण्या दिसायला लागल्या. आता ती देखणा आतला गेला, या बाहुल्या कशा दिसत्या?
मग जर ती एवढा देखणा असेल तर किती गोड दिसत असेल नाही का देव? अहो किती गोड दिसत असेल. खरं सांगू, तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला तो कळणार नाही. आणि ज्यानी ज्यानी त्याचं देखणेपणा पाहिला ते ते त्याला वेडीच आहे. सावळा देखील आनंदाचा इतकं गोड देखणं रूप जगत अजूनपर्यंत तयार झालं. म्हणून रुक्मिणी सारखी, सत्यभामे सारखी, जांबवंती सारखी अक्षरशः त्याच्या रूपाला बाळल्या नाही का? अक्षरशः त्याच्या रूपाला बाळल्या. कारण भगवान दिसायला सावळा होता, गोरा नव्हता. कसला रंग होता? तो सावळा जरी असला तरी तो सावळेपण फार वेगळं होतं. म्हणून एक लक्षात ठेवा, त्या सावळ्या रूपाचं दर्शन आज कलियुगात पंढरपूरमध्ये होत असतं. मला सांगा, तो सावळा आणि पंढरपुरातला हरी कसला आहे रे? कृष्ण सावळा आहे आणि पंढरपुरातला का भेटायला का बोल? काळा आहे तो, ओरिजिनल काळा आहे. आणि तो काळा रंग असला विचित्र आहे. त्या काळ्या रंगानं सगळ्या जंगाला रंगवून टाकलं. नाही कळलं? जो त्याच्या रंगात रंगला तोच पांडुरंग झाला. कळला का शब्द? त्याच्या रंगात जो रंगल तो त्याच्यासारखाच रूपी बन. म्हणून मंडळी, एक दिवशी देवानं मजा करायची ठरवली आणि राधिकेला विचारलं, का ग राधे, एवढा तुला माझ्यात काय दिसलं? राधा म्हणली, भगवंता, अरे तुझ्याकडं काय नाही ते सांग. सर्व षडगुण ऐश्वर्य हे तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे काय नाही. आणि खरं सांगू देवा, तू ज्याचा असतोस ना त्याला कशातच कमी नसत. का? अरे त्याच्या माग यश असतं, लक्ष्मी असते, ऐश्वर्य असतं, सगळ्याच गोष्टी असतात. कुणाच्या माग? देव ज्याच्या माग असेल त्याच्या. आता माझा बी विलास नाही, 12 झाल्या. पण एवढं मात्र खरं, एक गोष्ट सांगावी लागते म्हणून सांगतो. काय? जिथं भगवान आहे तिथं सगळ्या गोष्टी असतात. एक दिवशी पण मंडळी, तो जो अरे भगवान परमात्मा इतका रूपवान आहे, इतका देखणा आहे, आणि त्याच्या देखणेपणाला भाळलेली राधा इतकी भाळली होती की त्या राधेला देवाशिवाय काहीच कळत नव्हतं. मूल बाळ नवरा प्रपंच घरदार सगळं विसरली होती. कारण काय? कारण माहितीये तुम्हाला? हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त,
परीक्षा बघायची ठरव. खरंच इतकी वेडी आहे का? एक दिवशी यमुनेच्या काठावर बसले असताना सहज भगवान तिथं गेले. म्हणले राधे, खरंच तुझं माझ्यावर एवढं मन आणि प्रेम आहे का ग? देवा, तुला कंच्या भाषेत सांगितलं तुला कळेल माझं प्रेम आणि मन आहे ते. मग म्हणले एक कर, तुला हे जर कळवून घ्यायचं असेल, हे जर तुला कळवून घ्यायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. काय? तुला राधा बनावं लागेल आणि मी कृष्ण बनते. मग माझं मन तुला कळेल. कळलं का शब्द? काय म्हणली ती? तुला राधेचं मन कसं आहे हे कळण्यासाठी कृष्णा तुला जर राधा बनून बघावं लागेल. अशी असणारी ती राधा आणि तो भगवान. म्हणून मंडळी एक लक्षात ठेवा, भगवान परमात्मा ज्याच्या जवळ आहे म्हणून दादा कायम म्हणायचे, अरे ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी विश्व त्याच्यावर कृपा करे, विश्व त्याच्यावर कृपा. आणि असा भगवान खरं सांगू मंडळी, ज्याच्या जवळ असेल ना त्याला अपयश नावाची वस्तू कधीच येत नसते. शेवटची गोष्ट सांगून कीर्तन आटपणार आहे. युद्धाची तयारी झाली. कोणत्या? महाभारताच्या युद्धाची. ठरलं. इकडच्या बाजूनी धर्मराजा अर्जुन आणि तिकडं दुर्योधन. देवाने सांगितलं उद्या सकाळी यायचं आणि माझी गाठ घ्यायची. मग आपलं काय असेल ते ठरेल, त्याप्रमाणे आपलं युद्ध होईल. मंडळी, नियमानुसार धर्मराजा प्रथम गेला आणि दुर्योधन त्याच्या बरोबर होता. दुर्योधनाला वाटलं माझा मान मोठा आहे, ते उठलं जाऊन डोक्याजवळ बसलं. कृष्णाच्या भगवान झोपले होते. धर्मराजाला वाटलं बरं झालं, माझी जागा मोकळीच राहिली. धर्मराजा आले आणि चरणाजवळ बसले. बघा मी का सांगतो याचं कारण तुम्हाला पुढं कळेल. शेवटी भगवान उठले आणि पहिल्या दृष्टीला दिसला तो कोण? पहिला दिसला. का रे अर्जुना येणं केलं? धर्मा का आलात? तोपर्यंत वरच्याला कुठं दम निघतोय. तो म्हणला त्यांच्या अगोदर आमचा नंबर आहे आणि ते बी मी तुझ्या डोक्याजवळ बसतोय. भगवान सत्य वचनी होते. भगवंतानी सांगितलं, पहिलं मी त्याला बघितलं म्हणून मी त्याचं नाव. तू मेवनाचील वर डोक्याजवळ बसतो. जाऊ द्या, तो विषय आपला नाहीये. मूळ विषय लक्षात ठेवा. सगळे नीती नियम ठरले, युद्ध करण्याचं ठरलं आणि भगवंतानी सहज सांगितलं, या युद्धामध्ये मी असा निश्चय केलाय की हातात शस्त्र धरणार. दुर्योधन म्हणाला, बरं झालं तू शस्त्र हातात घेत नाहीस. पण अर्जुना, मी दोन भाग केलेत. एक मी एकटा आणि 18 औक्षक सेना माझी एका बाजू. हा बोला, तुमच्या दोघात तुम्हाला कुणाला कोण कोण पाहिजे? खरंच सांगा विजू भाऊ, तुम्ही कुणाला मागाल? कुणाला मागणी कराल? एकटा बाबा ह्यो एकटाच. तो बी त्याच्या हातात शस्त्र धरणार नाही. इकडं 18 अंश सेना आहे. तुम्ही मागणी कुणाची कराल? हा, आता ही भाषा कळत नाही. बका बुवा, तुम्ही इथं उभं, मी इकडं 50 तोळ सोनं ठेवले, एका बाजूला मी उभा आहे आणि मी तुम्हाला म्हटलं बोला काय पाहिजे ते घ्या. काय घ्याल? काय घ्याल सांगा की. अरे तू काय घ्यायची? अरे हे समज गया तो सब कुछ समज गया, नाही का? अर्जुनानं सांगितलं, देवा तू शस्त्र हातात अजिबात धरणार नाही. ठीक आहे. दुर्योधना तुझं काय?
त्या आईला म्हणला ही फुकाट घेऊन करायचं काय, ह्यालाच खाया घालावं लागेल. मला असं कर, ही सगळी संपत्ती मला दी. बेंदास अर्जुन आणि टाळीवार बास देवा, मला पाहिजे ते मिळाले. खरं सांगा, एवढं सगळं सेना देऊन बरं दिलेल्या सेनेमध्ये एक योग बारका होता होई. हा, अरे बापरे, भीष्मासारखा कारणासारखा असले रती महारथी आणि मुख्य गुरु सुद्धा तिकडे होते. द्रोणाचार्य हे बी तिकडं, आणि इकडे कोण? ही गोष्ट सांगतोय ती माझ्या जीवनातली सांगतोय, हे अजून कोणालाच कळली नाही. सगळं घ्या तुम्हाला, मालक एकटा बास. खरंच आहे हो, एकटा मालक जवळ आल्यामुळं आयुष्यात अपयशच कधी नाही. कळलं का? म्हणून 50 तोळं सोड अजून तरी. शेवटी युद्ध संपलं. मला सांगा, एकटाच इकडं होता, पण जय कुणाला मिळाला, यश कुणाला आलं? हा, मग आता यश कुणाच्या माग असतं? देवाच्या माग. यश कुणाच्या माग? मग आता जीवानं कुणाच्या माग जावं? तुम्हाला यश पाहिजे ना, आनंद पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, सगळ्या गोष्टी पाहिजेत ना, मग कुणाच्या माग जावं? एवढं सोपं जर कळलं नाही तर मग काय फायदा आहे हो? म्हणून आयुष्यात एक लक्षात ठेवा, जेवढी संपत्ती आहे तेवढी एका बाजूला असू दे, पण एकटा मालक जर जवळ असेल, आणि तेच ओळखलं फक्त लक्ष्मीनं. लक्ष्मीनं ओळखलं. तिच्या दासीनं एक दिवस तिच्या आशेत जहान काढली लक्ष्मीची. किती मूर्ख आहेस अगं, बायांना मिळत नाही, डुप्लिकेट अंगावर घालते त्या आणि उड्या मारते त्या. ओरिजिनल तुझ्याकडे खजिना आहे, पण काय तुझं का फायदा त्याचा? काय तुझा उपभोग घेता येईना? उठल बसल तेव्हा बसतीस पाय दाबीत. त्यावेळेला त्या लक्ष्मीनं दिलेलं उत्तर ऐका. काय उत्तर दिलं माहिती आहे मंडळी? म्हणजे हे बघ, या सगळ्या वैभवाला, हे सगळं वैभव मला प्राप्त करून देण्यासाठी याचं खरं श्रेय कोणाचं आहे? कुणामुळे मला हे मिळालं? कुणामुळे मिळालं? ज्याच्यामुळे मिळालं. आज जर समज त्याच्या चरणापासून जर मी बाजूला राहिली आणि मौज मजा लुटत बसले, आणि जर त्याला कळलं, कोणाला? ज्याने दिलंय त्याला कळलं, काढून घ्यायला किती वेळ? हा, डोळ्याने बघितलंय ना, या मनात आलं तर काढून क्षणात घेतो. मग एक लक्षात ठेवा, भगवान परमात्मा हा फार हुशार आहे, आणि देव हा आपल्यासारखा येडा नव्ह. हा, त्याला मिठाला जागलेला माणूस आहे, बोलणारा देव नाहीये. पण असा देव मात्र या कलियुगात तो कुणाच्याही मागं पळत नसतो. ऐका, आज त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आजही योगी, जपी, तपी तप करत बसलेत, जप करत बसलेत, योग याग करत बसलेत. पण काय विशेष आहे? अजून त्यांना भेटलाच नाही. कोण? योगा करून, जप करून, तप करून सगळं करणारी मंडळी, पण देव त्यांच्याकडे कधी गेलाच नाही. मग देव कुणाकडे गेला? जिथं सर्वस्वानं मोकळं असेल आणि सर्वस्वानं जिथं अर्पण केलं जातं, देव तिथं जातो. आता मला सांगा, ऋषी मुनी, जपी, तपी हे तप करून ह्यांना मिळालं नाही, पण तेच सुख दुःखाच्या रानामध्ये असणाऱ्या 5 पांडवांना दिलं. कुणाला दिलं? 5 पांडव. इतकं समाधान. म्हणून आजच्या अभंगाचं पहिलं चरण असं सांगतं
योगिया योगिया मुनी जनाधानी योगिया मुनी जनाधानी योगिया मुनी जनाधानी योगिया मुनी जनाधानी आते सुख निशयनी ते सुख आसे निशयनी हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे हरि सुख पावले। आता शब्दशः अर्थ योगी मुनी जनाध्यानी ते सुख आसनी शयनी कोणाला दिलं? गोपाळांना दिलं. बरं गोपाळाने काय केलं? गोपाळाने काहीच केलं नाही, फक्त त्याची संगत केली. काय केलं? संगत. किती संगत? रात्रंदिवस संगतीलाच ना. पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या ठिकाणी देवाची संगत. आणि संगत करण्याचा परिणाम भगवंतानं जे बाकीच्यांना सुख दिलं नाही ते सुख त्यांना दिलं. योगिया मुनिजना ध्यानी ते सुखासनी शयनी गोपियासी दिदले हरी सुख फावले रे गोकुळच्या गवळिया गोकुळच्या गोपिया गोधन गोपी गोधन सकळा ह्या सगळ्यांना देवानी सुख दिलं. म्हणून भगवंताचं महाराज खरोखर आता विषय तो राहू द्या, तो ठेवा बाजूला. या तोंडल्यातनं मी अनेक वेळा जातो येतो, हे का नाही? माझी गाडी अनेक वेळा जाते येते. कधी कधी ह्या रोडने बी मी गेलो टाकवाडीला. आता मला सांगा सुभाष शेठ, आज काय वाटतं इथं? आज काय वाटतंय? हे दृश्य बघितलं काय वाटतं? हा, आता दुपारी काला होऊ द्या, हांडी फुटू द्या, सगळ्यांनी प्रसाद घेऊ द्या, आपापल्या घरी वाकडा टाकून झोपू द्या. मग एकेकाने इथं येऊन बघा करमल का? इथं उभं राहवल का? कारण काय? कारण सोपं आहे ना. पहिलं कारण इथं देवाचं नाम चाललंय, नामस्मरण चाललंय. आणि जिथं नामस्मरण आहे तिथं देव असतो. देव कुठं असतो? मी हरपिला घेवसावा तयापाशी पांडवा जेथे नाम गोष बरवा करती माझा. आता इथं देव आहे. मग देव असल्यामुळं हे चैतन्य आहे. देव हित असल्यामुळं इथं सुख आहे. देव हित असल्यामुळं आनंद आहे. देव असल्यामुळं तुम्ही आम्ही इथं बसलोय. एकदा इथलं हांडी फुटली, देव वैकुंठाला गेला की तुम्ही घराला. आणि मग इथं काय? मग 7 दिवस जे या ठिकाणी हे चैतन्य हे आनंद मिळतो त्याच्या मागचं कारण एक फक्त भगवान. कळलं का? माता लक्षात ठेवा, 7 दिवस जर एवढा आनंद मिळत असेल आणि कायम देवाजवळ राहिल्यावर, कायम देवाजवळ राहिल्यावर होय पका भाऊ काय होईल? सकाळी आल्या आल्या पुरी भाजी, पोहे देऊ का, मिसळ देऊ का, आमकं खायचं आहे का? का रे परत कोणी विचारते का? म्हणजे देवाजवळ असते की पाहिजे ते राम नाम लड्डू गोपाल नाम घे खाने को मिष्टान और वैकुंठ को भी एवढ्या सगळ्या गोष्टी राव देवाजवळ राहिल्या मिळतात. मग मला सांगा मंडळी, आता इथून पुढे तरी हा निश्चय करा, राहा प्रपंचात पण असा देवाजवळ राहायचं कुठं? आता घातलेली एखादी तरी राहायचं पण असायचं कुठं? देवाजवळ. आणि देवाजवळ राहिलं की मग गोकुळच्या गोपिया गोधन सकळा
हरी सुख भावले रे. आणि ते सुख आज या कलियुगामध्ये भगवंताचा असणारा अवतार तो म्हणजे भगवान पंढरीनाथ. मग ते ज्ञानोपर्यांनी ओळखलं आणि तेच ज्ञानोपर्या म्हणाले बाप रकुमा देवी वरू विठ्ठले ते सुख सवंगडिया दिद विठोबा त्याची फळ आपल्या देवाच्या कृपेने तुमच्या पदरात पडली. आज या कीर्तनाच्या माध्यमातून मी माझ्या देवाजवळ एकच प्रार्थना करत असतो. देवा, आज या ठिकाणी असणारी ही आमची सगळी बालगोपाळ या माता माऊली या सर्वांच्या जीवनामध्ये यांना सुख मिळो, यांच्या जीवनामध्ये वैभव ऐश्वर्य सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या. आणि देवा तुझ्या चिंतनाचं प्रेम यांना घडावं, संगत यांना मिळावी एवढी देवाचरणी प्रार्थना करतो. आपण खरोखर भाग्यवान आहात. एका समर्थांच्या मार्गदर्शनानं तुम्ही आम्ही ही वाटचाल करत आहोत. असंच वैभव असंच सुख दिवसेदिवस आपलं वाढत जाऊ आणि हा पुण्याचा वाटा आपल्या सर्व ग्रामस्थांना त्याचा लाभ व्हावा एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि हा परमार्थाचं सुख, परमार्थाचा आनंद, हे वैभव तुमच्या माझ्या जीवनामध्ये याच जन्मापुरतं नको तर अनेक जन्मोजन्मी हे सुख तुम्हा आम्हाला भेटावं एवढ्या प्रभूचरणी प्रार्थना कीर्तनाला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय